नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध योजना आणल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पीएम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यासाठी राबवत आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान निधी अंतर्गत 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने पत हमी योजना सुरू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तर कसा होणार आहे ते बघू. पीक काढणीनंतर मिळणार आहे कर्ज. शेतातील पीक काढणीनंतर ते लगेच बाजारात विक्रीसाठी पाठवले जात नाही. अनेकदा बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी शेतकरी हे धान्य घरीच साठवतात. मात्र पुढील पीक आणि खर्चासाठी शेतकऱ्याकडे पैसे उरत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला नाईलाजाने कमी भावात धान्याची विक्री करण्यास भाग पडते. मात्र ही समस्या आता दूर होणार आहे. सरकार शेतकऱ्याच्या शेताजवळचा धान्य साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गोदामे उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक गोदामाच्या पावत्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 1000 कोटी रुपयाची क्रेडिट हमी योजना सुरू केली. बहुतेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत धान्य गोदामाच्या पावत्यावर हमी देऊन बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेचा आहे. तर काढणीनंतरचे कर्ज 5.5 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की सध्या 21 लाख कोटी रुपयाच्या एकूण कृषी कर्जापैकी कापणीनंतरचे कर्ज केवळ 40,000 कोटी रुपये आहे. सध्या ENWR अंतर्गत कर्ज फक्त 4,000 कोटी रुपये आहे. चोप्रा म्हणाले, पुढील 10 वर्षात कापणीनंतरचे कर्ज 5.5 लाख कोटी रुपयापर्यंत वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी भर दिला की हे लक्ष्य बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांनी साध्य केले जाऊ शकते. तर गोदामाची नोंदणी वाढवण्याची गरज आहे. किसान उपज निधी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुव्यवस्थित करणे, शेतकऱ्यांमध्ये हमीभावाबाबत जागरूकता निर्माण करणे, डिपॉझिटरी शुल्काचे पुनरावलोकन करणे आणि सध्याच्या 5,800 च्या पुढे गोदाम नोंदणी वाढवणे यावरही सचिवाचे भर दिलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.